टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या नाशिक दौऱ्याचा उत्साह आपल्याला पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर लागलेले बॅनर आता अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे। त्यामागचं कारण म्हणजे भुजबळ समर्थकांकडून या ठिकाणी अजित पवार यांना एक विनंती करणारा बॅनर जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। यावरती छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करणारा बॅनर जे आहे ते लावण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावे ही नम्र विनंती अशा पद्धतीचं हे विनंती करणारं बॅनर जे आहे ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी भवन समोर लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे अजित पवारांच्या स्वागताची बॅनरबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे, तर दुसरीकडे भुजबळ समर्थकांकडून लावण्यात आलेलं हे बॅनर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। आज नाशिकच्या राष्ट्रवादी भवन या कार्यालयामध्ये अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी शहर आणि जिल्हाभरातील जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्ये अजित पवार यांच्या या दौऱ्याचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे स्वागताची बॅनरबाजी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करणारं बॅनर जे आहे ते भुजबळ समर्थकांकडून लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।